नांदेड महापालिकेच्या 81 जागांसाठी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल। कालच्या मतदानात जिल्ह्याचा महापालिकेचा सरासरी 61.69% राहिलेल्या या निवडणुकीत 20 प्रभागातल्या 491 उमेदवारांचं भवितव्य ठरेल। खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकरणी, हेमंत पाटील यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागली। मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। केंद्राबाहेरून आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी। नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मतमोजणीच्या केंद्राबाहेर जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एक उमेदवार आहेत, त्या उमेदवारांचे प्रतिनिधी याच गेटमधून आत सोडण्यात येत आहे। तर कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि 12 ते 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जे हाती येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर नांदेड महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हे याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।